पवारांची राष्ट्रवादी लवकरच एनडीए मध्ये सामील होईल. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी हा मोठा दावा केलेला आहे. डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देऊ, पण माझा पक्ष मला परत द्या अशी अट शरद पवार यांनी अमित शहा यांना घातली असेल असंही दमानिया म्हणतायत. यांनी पण आपली भूमिका मांडली. ते म्हणतात की कुणी गेलं तरी पण मी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे, मी कुठेही जाणार नाही. नाही, आता त्यांनी तसं म्हणो, पण शरद पवार गटच पूर्णपणे जर विलीन झाला, कारण मला जी माहिती मिळतीये की शरद पवारांनी अमित शहांना सांगितलंय की माझे खासदार डिलिमिटेशनसाठी मतदान करतील, ते करण्यासाठी मला माझा पक्ष परत हवाय. म्हणूनच त्यांनी तटकरेंना सुद्धा दिल्लीला बोलवून घेतलं. अमित शहांची भेट झाली, मोदींची भेट झाली. त्यांना त्यांचा पूर्ण गट एकत्र हवाय, तर त्यांना त्याच्या बदल्यात 2 मंत्रिपद महाराष्ट्रात मिळणार आहे आणि 1 सुप्रिया सुळेंना मंत्रिपद हे दिल्लीत मिळणार आहे. इथपर्यंत सगळं झालेलं आहे. भाजप त्यांना एकत्र आणून मग एनडीएत विलीन करेल असं आत्ताचं चित्र आहे, कारण त्यांना खासदार हवेत आणि ते खासदार त्यांना या डिलिमिटेशन बिलच्या आधी